नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण पारगाव जारकरवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणच्या समस्या असतील, नक्की विकास झालाय का, या ठिकाणी आपण आता या नागरिकांसोबत चर्चा करणार. आपल्यासोबत नागरिक आहेत. बाबा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता ते सांगा. ज्ञानेश्वर ने माझी वैद्य कुठे राहता? हे काय ते हे काय गाव? जारकरवाडी. जारकरवाडी आहे. या जारकरवाडीमध्ये विकास झालाय का? समस्या कोणकोणत्या बाकी आहे? बस लागन तेवढा विकास झालेला आहे. झालेला आहे विकास. समस्या कोणतीच नाहीये का या ठिकाणी? रस्त्याची वगैरे समस्या असेल ना? रस्ते झालं, विकास झाला, सगळं सगळं झालं. झालं. ते कोणाच्या माध्यमातून झाले? आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. जुन्यांनीच काम केलं नाही, काय केले मग आता हे नवीन नवीन जे उमेदवार आहे, गाई निघली इंटरनेट मराठीत कवर काय तसं आणि आम्हाला बोलचे पाटील आहे ना. वळसे पाटलांनीच विकास केला इथं. आम्ही दुसरं कोणी केला आतापर्यंत. आता नवीन उमेदवार चांगली कामं करीत नसं वाटत नाही का? कसं काय करशील, त्यांचा हात तर बसला पाहिजे का नको. हा ना, मग ते समजे मी आता तुमच्या बाई घेतली, मला हे बोलतात हे बाई का नको याच्यावर. बोलता यायला पाहिजे. गेलं पुण्याला आलाय घरी काय कामाचं. आता वळसे पाटलांनी कोणतं काम केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? आता आतापर्यंत भरपूर कामं झाल्यात बस ते कार. मग आता काय साहेब काम करीन की आता आम्हाला काय सांगता येते. आता त्यांनी आता जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी उमेदवार दिलेत. कोण कोण उमेदवार आहे सांगता येतील का? आता ना हा? वळसे पाटलांचे उमेदवार कोण कोण त्यांचा आहे? पुतण्या आहे काही जण. काय नाव आहे? बंटी पाटील. बंटी पाटील आहेत. बंटी हा. पाटील मग आणि पोंदवाडीची आहे ती अनिल वाळुंजांची. हा. मुलगी का काय हा. हे दोन आहेत हा, अंकिता वाळून. अंकिता वाळू. मग आता ही उमेदवार दिले, बंटी पाटलांच्या माध्यमातून कामं झालेत का? हा झाल्यात, भरपूर झाल्यात. मग मी तर सांगितलं वळसे पाटलांनी बोलून बरं कामं केली. मग आता का काही दुसऱ्या तालुक्यातला विकास नाही तो आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांनी चांगला केला. चांगला विकास केला. पाण्या लावण्या सगळं, देवाधर्म सगळं, त्याचे ते आता रस्ते. हे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. आता उमेदवार सगळे येतात. ते घड्याळाचे उमेदवार आहे, तुतारीचे, धनुष्यबाणाचे. कोणाला साथ दिली पाहिजे नागरिकांनी? तर आमची सात तर बघा ठेवायला आहे गडावाळ्याला आहे. वळसे पाटलाला. वळसे पाटलाला. हा. का बरं वळसे पाटीलच का? का मग घड्याळच का? आतापर्यंत तालुक्याची कामं त्यांनी व्यवस्थित केलेली. नवीन 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 चेहरे चांगलं काम करतील. कारखान्यावर 10-5 पोरं लावल्यात हा, आहेत, मजेत पगार बिगार व्यवस्थित आहे. बरोबर. तेच ना. जुन्या उमेदवारांनी कामं केलीत का? हा. जुने उमेदवार जे निवडून दिले तुम्ही जिल्हा परिषदेसाठी, मग काय म्हणतात का विकास झाला नाही, कामं झाली नाही? कोण म्हणते आता हे गाव गाव काही अडाणी लोक अशीच म्हणते, पण आम्हाला आमच्या वाडीला चांगला विकास केलाय. तालुक्यातला विकास आम्हाला चांगला दिसतोय. हा. पार भीमाशंकरापासून खाली ते पार जी आपल्या जिथवर आपल्या तालुक्याच्या हात देत येतो चांगला विकास केला वळसे पाटलांनी. मग तुम्ही वळसे पाटलांच्याच पाठीमागे उभे राहणार. म्हणजे 100% राहणार. पहिल्यापासूनच आहे आम्ही. पहिल्यापासूनच आहे. मग विकास झालाय का या ठिकाणी? झालं ना. कोणाच्या माध्यमातून झालाय? वळसे पाटलांचं जुने उमेदवार जे होते त्यांनी कामं केलेत का? केलं ना. त्यांनी केलं, त्यांनी केलं, सगळ्यांनी केलं काम. सगळ्यांनी केलेत. काम आता काय आहे, आता त्याच्या पद्धतीने काम करतात. उमेदवार आता घड्याळावरती आहे, तुतारीवरती आहे, माशालीवरती आहे, धनुष्यबाणावरती आहे. मग आता चांगलं काम कोण करेल तुम्हाला काय वाटतं? घड्याळवाले करतील काय बाकीचे चिन्हावाले करतील? नाही गंडवले करणार ना. घड्याळवाले करणार. बाकीचे करणार असं नाही, पण गंडवले करणार आणि ते करतातच. ते आता हे तालुक्याचा विकास कोणाच्या माध्यमातून झाला एवढा? आतापर्यंत झालं वळसे पाटलांच्या माध्यमातून. वळसे पाटलाच्या. मग आता हे जे समोरील जे उमेदवार आहे ते तर सांगताय विकास झालेला नाही. नाही विकास झाला नाही. मग हे हाय असं विकास नाही. मग हे काय रस्ता असेल, पाणी असेल, सगळ्या काही गोष्टी आता सगळ्यांना दिसतात. त्यांना नाही दिसत, त्याला काही इलाज नाही. आहे की नाही? तुमचं नाव सांगा. माझं नाव मेननाथ ज्ञानेश्वर होईल. काय वाटतं आता ही जिल्हा परिषद रणधुमाळी सुरू आहे, विविध उमेदवार येत असतील. कोण कोण उमेदवार आले होते आतापर्यंत तुमच्याकडे? आतापर्यंत सगळेच उमेदवार आले होते. कोण कोणते नाव सांगता येतील तुम्हाला? विवेक वळसे पाटील, हा. आरुंगिरे असतील, अंकिता वाळुंज असेल, हा. परत ते किरण वाळुंज असतील. हे सगळेच उमेदवार येऊन भेटी देऊन गेले. काय वाटतं आता हे एवढे सगळे उमेदवार आलेत, जुन्या उमेदवारांच्या माध्यमातून चांगली कामं झालीत का? 100% जुन्या उमेदवारांनीच कामं केलेली आमच्या इथे. जुन्या उमेदवारांनीच कामं केली. हो. विवेक वळसे पाटील असेल, नामदार देवराव वळसे पाटील. समोरचे तर सांगताय त्यांच्या मधून काही काम झालं नाही, काही विकास झालेला नाही. त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन तसा जर झाला असेल तर त्यांना नाही कामं दिसणार ना. आता आम्ही पाहतोय इथं काय विकास सामान्य झालाय नागरिक आहे तुम्ही, तुम्हाला काय वाटतं विकास झालाय का? 100% विकासच झालेला आहे. साहेबांनीच केलेला आहे तो. मग आता हे समोरून तर आता हे अरुण भाऊगिरे आधी घड्याळात होते, नंतर मग ते दुसऱ्या याच्यात गेले, चिन्हावरती गेले.
धनुष्यबाणावरती गेले समजा, हे नक्की विकासासाठी गेलेत का कशासाठी आता गेलेत? विकासासाठी गेले तर काय ते त्यांनाच माहिती, पण विकास आमचा वळसे पाटील साहेबांनी दादा वळसे पाटील यांनीच केलेला आहे. या ठिकाणी बाबा असं कोणतं काम बाकी आहे ते झालं पाहिजे आणि तुम्ही ते बंटी दादांना सांगू इच्छिता? आता काम काय असतात, काही पूर्ण झाल्यात, काही जिरा असतील समस्या या त्या ठिकाणी पण पूर्ण आता होतील. रस्ते असतील, पाणी असेल, चांगल्या पद्धतीने दिसते, रस्त्याची कामं झालेली दिसतात आम्हाला. रस्त्याची कामं झालेली आहेत, काय असते ना अडचणी तर ते पण पूर्ण होतील. येत्या पुढच्या काळात 100%. पण तुम्ही साथ त्यांना देणार गड्यावर, गडाला असतात आमची, दुसरं कोण नाही. दुसरं नाही कोण. जारकरवाडीत विकास झालाय का समस्या बाकी आहेत? आता झाल्यात काही काही कामं झाल्यात, काही आता करणार आहेत ती काही मग आता- जी राहिलेली. मग आता हे जुने जे उमेदवार होते हा. तुम्ही आधी निवडून दिला असेल त्यांना, हा त्यांनी चांगली कामं केलीत का? हा मग कामं केल्याशिवाय का, कामं केल्यावरच माणूस चांगलं म्हणतंय का काय, तसं कसं असं आहे ना. मग आता पुन्हा एकदा त्यांना संधी देणार का तुम्ही? हा. का नवीन त्यांना संधी दिली पाहिजे? आता जर त्यांनी कामं केली तर त्यांना संधी, त्यांनी नाही कामं केली तर त्यांना काय संधी, मग असं होतं ना. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितलंय जुने उमेदवार आहेत त्यांनी चांगली विकास कामं केलेत, त्यांना आम्ही संधी देणार आहे. स्वप्नील तुम्ही पाहत राहा सिद्धांत आहे.